कधी कधी असंही होतं, आपण एखाद्या ठिकाणी काहीतरी साधंच खातो, पण ती चव मनात अशी रुतून बसते ना की नंतर कितीही वेळा तोच पदार्थ खाल्ला तरी ती पहिली वेळ विसरता येत नाही. माझ्यासोबत असंच झालं. चिपळूणच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये रस्त्याच्या कडेला एक म्हातारी आजी गरम गरम मुगाचे डोसे करत होत्या. मी पटकन बसले आणि डोशाचा पहिला घास घेतला. तो डोसा कुरकुरीत आणि वरून थोडासा आंबटसर, वरून खोबरं आणि हिरव्या मिरचीची चटणी. आणि त्या डोशाच्या प्रत्येक घासात काहीतरी होतं, जसं आठवण, काळजी आणि एकत्र करून प्रेम तव्यावर भाजलं असावं. मी त्यांना विचारलं, आजी काय गुपित आहे या डोशात? आजी हसल्या आणि म्हणाल्या, गुपित कसलं घेऊन बसलेस? मूग अगदी प्रेमानं भिजत घालायचं आणि डोसा भाजताना मन शांत ठेवायचं, कारण मनात जशी भावना असेल ना पोरी, तशी चव आपल्या डोशाला येते. अगं म्हणूनच तो डोसा लोकांच्या जिभेवर रेंगाळत राहतो ना. वाईच वळून बघ, मागं रांग किती लागली ती.